फटके मारण्यासाठी तो ओळख आहे। दुसऱ्या बाजूला पाहिलं तर लेफ्टी बॅटर 18 नंबरची जर्सी परिधान केलेला, त्याला खालापूर टेनिस क्रिकेटने डेव्हिड वॉर्नर नावाची ही उपाधी दिली। मागील बरेच वर्ष खालापूरच्या टेनिस क्रिकेटचं पाहिलं तर अधिराज्य गाजवतोय तो संदेश पाटील, त्यासोबत आकाश पाटील ही जोडी A1 जोडी चिंचोली संघाची मैदानामध्ये रवाना होते। समोर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर BCC मुळगाव संघाचा योगेश गोपाळे। हे मॅच नक्कीच तेवढी ताकदवर होणार, तेवढीच लढत चांगली होणार, कारण की समोर दोन्ही बाजूला तेवढेच बलवान असे संघ, बलवान असे खेळाडू। गणेशना पाटील आपण नक्कीच गोहे चिंचोली संघाकडून पाहतोय, जे आपल्या खालापूर टेनिस क्रिकेटचे असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत। खालापूर टेनिस क्रिकेटला एक चांगल्या प्रकारची दिशा देण्याचं काम नक्कीच त्यांनी केलंय। आजतागायत मोठमोठ्या संघांमध्ये खालापूर संघाचं नाव घेतलं जातं, त्यामध्ये आपल्या अध्यक्षांची महत्त्वाची भूमिका आहे। चला कृपया बाईक आपण मैदानामधून घेऊन येऊ का। इष्टांच्या मागे आपण पाहू शकतो प्रणित जंगम आहेत, त्यासोबत जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर योगेश गोपाळे। या जोडीकडे सुद्धा लक्ष देणं तेवढं गरजेचं असेल। बॉलिंगमध्ये बॅटिंगमध्ये ही ऑलराऊंडर भूमिका बजावते आणि त्यासोबत पाहिलं तर आपल्या संघाला बऱ्याच मैदानामध्ये लीड सुद्धा करते। मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये मोठमोठ्या संघांसोबत एक हाती मोर्चा करण्याचं काम पाहिलं तर या संघामध्ये हे दोन खेळाडू खेळतात, त्यांची संपूर्ण टीमचा तेवढा चांगल्या प्रकारे सपोर्ट सुद्धा आपल्याला लाभतो। आता मॅचला सुरुवात होणार आहे। स्ट्राईक एंडला फलंदाज आकाश पाटील गोहे चिंचोली संघाकडून। एकदा जोरदार टाळ्या वाजवून या टुर्नामेंटसाठी त्याचबरोबर खेळाडूंसाठी वाजवायचे आहेत। सुरुवात होते मॅचला। पहिलाच बॉल आकाश पाटील, फुल टॉस होता आणि त्याला पाहिलं तर डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फेकलाय। या मॅचची ओपनिंग पाहिलं तर 4 धावांनी करतोय, पहिल्या बॉलवर ठोकतोय एक चौकार। अशा प्रकारे गोलंदाजी टाळणं गरजेचं असेल योगेश गोपालेला, पण तेवढा ताकदीचा गोलंदाज एक चौकार जरी याला पुढच्या बॉलवर कमबॅक करण्याची क्षमता ठेवतो तोच योगेश गोपाले गोलंदाजी मार्कवर। जबरदस्त बॉलिंग, जबरदस्त बॉल पडल्यानंतर पिचिंग झाला आणि त्यानंतर कीपरच्या हातामध्ये जाऊन विसावला। पहिल्या बॉलवर म्हटलं होतं जर चौकार आला पण तो पुढच्या बॉलवर चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतो। प्रत्येक बॉल पाहिलं तर या मॅच मध्ये महत्त्वाचा ठरेल। 4 ओव्हरची मॅच असेल। चिंचोली गोहे विपक्ष मुळगाव। स्लोअर बॉल पुन्हा एकदा स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला आकाश पाटीलने, परंतु बॅट बॉलचा संपर्क होणार नाहीये। योगेश गोपाले सुरुवातीलाच म्हटलं होतं जरी चौकार आला त्यानंतरच्या बॉलवर योगेश गोपाले किमया करू शकतो। मैदानामध्ये खेळताना गोलंदाजी करताना खेळपट्टीवर दोन्ही बाजूनी बॉल वळवण्याची किमया आहे आणि ते तशाच प्रकारे गोलंदाजी करतो। 6 बॉल वेगवेगळ्या भात्यातले गोलंदाजी करण्यासाठी त्याची ओळख आहे आणि तशीच गोलंदाजी या मैदानामध्ये करताना योगेश गोपाले। स्लोअर बॉल पाहिलं तर कव्हरच्या ठिकाणी बॉल चाललाय, 1 धाव कंप्लीट केली आहे आणि एकावरच समाधानी व्हावं लागेल। आता स्ट्राईक चेंज होते आणि स्ट्राईक जाते ती म्हणजे संदेश पाटील या फलंदाजाला। संदेश पाटील पाहिलं तर चांगला बॅटर, खालापूरचा पाहिलं तर एक नामवंत खेळाडू आणि या मैदानामध्ये आपल्या गावच्या टीमसाठी खेळतोय। नक्कीच पाहिलं तर प्रत्येक टीमच्या मागे पाहिलं तर त्यांच्या गावाचं नाव जेव्हा लागतं, प्रत्येक खेळाडूच्या जर्सीच्या मागे त्यांच्या गावाचं नाव लागतं तेव्हा त्यांची मान उंचवणारी होती। आपण पाहिलं तर इंटरनॅशनलमध्ये प्रत्येक खेळाडू एक म्हणतो की मला इंडिया टीममध्ये खेळण्याची संधी मिळणं ते माझ्यासाठी अहोभाग्याची नक्कीच गोष्ट आहे। तसं ग्रामीण क्रिकेटमध्ये माझ्या गावच्या टीममध्ये मला जेव्हा प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळते माझ्यासाठी त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काहीच नाही आहे। त्यानंतर भेटल्यानंतर संधी, त्या संधीचं मी सोनं जेव्हा करेल नक्कीच तर माझा अभिमान उंचावणारी गोष्ट असेल। तसंच चांगली बॅटिंग करावी लागेल। संदेश पाटील ऑन स्ट्राईक। शॉर्ट पिच बॉल संदेश पाटील साठी, फिल्डर तैनात आहे पाहिलं तर कव्हर मध्ये, परंतु धाव मिळणार नाहीये। धावसंख्या स्थिरावते ती म्हणजे पहिल्या षटक चालू असताना बिनबाद 5 धावसंख्या। पुन्हा एकदा स्लोअर बॉल पडल्यानंतर पाहिलं तर कीपरच्या हातामध्ये पंचांचा इशारा येतो, वाईटचा सिग्नल। अवांतर रूपामध्ये पाहिलं तर या 1 धावेनी चिंचोली गोहे संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 6 धावसंख्या। P1च्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 38च्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक तैनात आहेत। एक क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर वाडिश लॉंगॉनला आहे, त्याचबरोबर पाहिलं तर एक डीप मध्ये मिड विकेटच्या ठिकाणी फिल्डर आहे।
संदेश पाटीलसाठी फिल्डिंग तैनात केले. फुलटॉस बॉल होता, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये पायाने अडवायचा प्रयत्न केलाय. एक धाव कंप्लीट केली. दुसरीचा प्रयत्न आकाश पाटील जोरदार निघालेत, दोन्ही धावा कंप्लीट केल्यात आणि या पहिल्या षटकांती एक चौकार आला होता. त्यानंतर सुद्धा पाहिलं तर बिनबाद 8 धावसंख्या गोहे चिंचवली. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या P1च्या षटकानंतर धावफलकावर जर आपण धावा पाहिल्या तर बिनबाद 8 अशी धावसंख्या. त्यानंतर गोलंदाजी धुरा आपल्या खांद्यावर घेतले. टीमचा पाहिलं तर एक महत्त्वाचा खेळाडू कॅप्टन, ते कॅप्टन लीड इन फ्रंट असं म्हटलं जातं, पण ते करून दाखवावं लागेल. आता पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर असणारा गोलंदाज प्रणित जंगम, एक ऑलराऊंडर पाहिलं तर खेळाडू आहे. या संपूर्ण खालापूर तालुक्यामधला यंग कॅप्टन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि संपूर्ण एक यंग टीम घेऊन मॅचला लीड करत असतो. तोच प्रणित जंगम ओव्हर द विकेट गोलंदाजी करणारी सज्ज. पहिलाच बॉल, ब्लॉक होलचा बॉल, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये बॉल पकडण्याचा प्रयत्न, तोही तेवढा चांगल्या प्रकारे सक्सेसफुल केलाय. पहिल्या बॉलवर तर आकाश पाटीलला शांत बसवलंय. ही बाटल आता नक्की असेल का आकाश विरुद्ध प्रणित जंगम याची? एक गोलंदाज तेवढा चांगला गोलंदाज आहे, तो समोर सुद्धा आकाश पाटील आहे. या खालापूर तालुक्यामधला एक अव्वल दर्जाचा बॅटर या मॅच मध्ये कशा प्रकारे बॅटिंग करतो अद्याप शांत आहे असं म्हणावं लागेल. पुढील बॉल अलॉंग दी कार्पेट फटका चाललाय, डीप मध्ये बॉल चाललाय, कव्हर मध्ये फिल्डर नव्हता, बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय आकाश पाटीलच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार. पाहिलं तर इथे ताकदीचा प्रसंग नक्कीच आला होता आणि बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं. चांगली बॅटिंग आकाश आता करतोय. प्रणितवर चढवलेला एक मोठा प्रहार, धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते बिनबाद 12. शॉर्ट पिच बॉल, शॉर्ट आर्म पुल करण्याचा प्रयत्न केला, डीप मध्ये फिल्डर आहेत, एक धाव कंप्लीट करतील. योगेश गोपाले तैनात केले होते त्यांना, योगेश गोपालेंना तिथे, आणि एक धाव कंप्लीट केली. आता पुन्हा स्ट्राईक रोटेट होऊन संदेश पाटील यांच्याकडे स्ट्राईक जाते. जर आपण पाहिलं तर पहिलं षटक खर्च केल्या होत्या 8च धावा, इथे अद्याप पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झाला आणि 5 धावसंख्या आले. स्ट्राईकला संदेश पाटील, अजूनही त्यांच्या बॅट मधून कोणतेही मोठे फटकेबाजी आलेले नाहीये, प्रयत्न केलेले नाहीयेत अजूनही. संदेश पाटील 2 बॉल 2 धावेवर खेळतात, आकाश पाटील 7 बॉल 10 धावसंख्येवर खेळतात. जास्तीत जास्त धावांचं टार्गेट सेट करावा लागेल. समोर पाहिलं BCC मुळगाव खेळाडू पाहिलं तर जरी नवीन असले तरी मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये मोठमोठ्या संघाला पराभूत करण्याची किमा या संघाने केले. त्यांच्या टीम मध्ये पाहिलं तर एक चांगले खेळाडू आहेत, मग योगेश गोपाले, त्यासोबत पाहिलं प्रणित जंगम, विकेट किपरच्या मागे ऋषी सुद्धा आहेत, रिवर्स स्वीपचा बेतात बादशाह. वेगवान बॉल, संदेश पाटील बॅट फिरवत बसले परंतु बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये, बॉल जातो तो निर्धाव. अशाच प्रकारे गोलंदाजी करावी लागेल. येणारा प्रत्येक बॉल तुमच्या टीमसाठी चांगला टाकावा लागेल. संदेश पाटील सारखा खेळाडू त्याला शांत करावा लागेल. चिंचोलीचे पाठेराखे पाहिलं तर अतिशय शांत आहेत. फुल टॉस बॉल, बॉल हवेत आहे, झेलची संधी तयार झाले परंतु नाही, नोमॅन्स लँड मध्ये बॉल पडला. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न तोही पाहिलं तर संदेश आणि आकाशनी कंप्लीट केलाय. पंचांचा पाहिलं तर इथे रिव्ह्यू साठी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय बीमर साठी, वेस्ट साइड बीमर. तिसरे पंच चुलबुल पांडे आमचे सर नक्कीच येतील आणि पाहतील की हा वेस्ट साइडचा नो बॉल आहे का की लीगल डिलिव्हरी आहे. संदेश पटेलच्या बॅटमधून फटका जोरदार खेचला होता परंतु झेल घेण्याची संधी सुद्धा निर्माण झाली होती. या बॉलवर चित्र स्पष्ट होईल, नो बॉल आहे का लीगल डिलिव्हरी आहे. इट्स अ नो बॉल. वेस्ट साइडचा नो बॉल संदेश पाटील साठी, 2+1 नो बॉलची अशा या 3 धावसंख्या. आणि आता संदेश पाटीलला निर्माण झालेली संधी
फ्रीटचा बॉल आणि फ्रीटच्या बॉलवर कशा प्रकारे संदेश पाटील कडून बॅटिंग होणार अशा पाहणं तेवढं प्रेक्षकांसाठी पाहिलं तर गरजेचं ठरणार. संदेश पाटील आहे समोर, संधी मिळाली, या बॉलर रनआउटच्या रूपामध्ये फक्त विकेट जाऊ शकते आणि बाकी कितीही प्रकारे विकेट जाऊ शकत नाही. संदेश पाटीलच्या बाट मध्ये नक्कीच फटका येतोय. बॉलला पाठवलंय सीमारेषा बाहेर, सडक पे कडप, मस्तक पे दस्तक. संदेश पाटील ऑन फायर. डीजे खेळाडूला अशा प्रकारे संधी देऊ शकत नाही. त्याची जर बाट मैदानामध्ये तापली तर अक्षरशः तांडव करण्यासाठी संदेश पाटील ओळखला जातो. रिव्हर्सचा फटका आपण कधी संदेशकडून पाहत नाही, परंतु रचनात्मक फटका होता. बऱ्याच वर्षानंतर संदेशकडून अशा प्रकारे बॅटिंग पाहायला भेटली आणि या बॉलवर पाहिलं तर सिंगल धाव येईल. 2 षटकांचा खेळ संपलाय. 12 बॉलचा खेळ संपल्यानंतर गोहे चिंचवली जो पाहिलं तर सरपंच प्रकाशदा पाटील यांच्या नावाने खेळतोय, त्याची धावसंख्या झाली बिनबाद 23 धावसंख्या. डीजे तांडेल. पुढच्या मॅचसाठी टीम धामणी विपक्ष टीम खालापूर मिड इनिंगमध्ये आपल्या या दोन्ही टीमच्या कॅप्टनला बोलवण्यात येईल आणि त्यासोबत आपला टॉस होईल. दोन्ही टीमने याची नोंद घ्यायची आहे. टीम धामणी विपक्ष टीम खालापूर मिड इनिंगमध्ये आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपल्याला आमंत्रित केलं जात आहे. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांती जर आपण धावफलकाचा विचार करता बिनबाद 23. सलामीला गेलेली जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. आकाश पाटील जे 17 नंबरची जर्सी परिधान केलेत आणि 18 नंबरची जर्सी परिधान केलेले संदेश पाटील जे स्ट्राईक एंडला आहेत. 6 बॉल 11 धावा वैयक्तिक संदेश, तर त्यासोबत आकाश पाटील 7 बॉल 10 धावसंख्या. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सर्वेश शेंडे, एक चांगला गोलंदाज, नवोदित गोलंदाज आहे आणि या गोलंदाजाकडे क्षमता आहे, नजाकत आहे, चांगल्या प्रकारे गोलंदाजी करू शकतो. मैदानामध्ये पाहिलं तर गोलंदाजी करताना दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता आहे, परंतु आता समोर पाहिलं तर तेवढा धाकड फलंदाज. 23 वर बिनबाद चिंचोली गोहे संघ खेळतोय. येणाऱ्या 12 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा जमाव्या लागतील. पहिलाच बॉल नक्कीच हवेत आहे. झेल घेण्याची संधी स्वतः सर्वेश आलाय, पकडलाय झेल. एक मोठा फलंदाज बाद करण्यामध्ये सर्वेशला मिळवलं यश. विकेट जाते. संदेश पाटील बॅक टू दी डॅग आउट. तर सर्वेशची चर्चा जरूर होणार आणि चर्चा होण्यासाठी भाग पडले. काय जबरदस्त पाहिलं तर झेल सुद्धा पकडलाय. बॉल हवेत होता उंच आणि या पाहिलं तर टाइममध्ये या नाईट मॅचेसमध्ये अशा प्रकारे उंच गेलेला झेल पकडणं सोपं नसतं. ते सुद्धा सोपं करून दाखवले. आपल्याच गोलंदाजीवर जी मिळवलेली विकेट झेलच्या माध्यमातून पहिला विकेट मैदानाच्या बाहेर येतोय. 23 वर पहिली विकेट गारत गोहे चिंचोली संघाची. नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलाय. संदेश पाटीलची विकेट जरूर गेली, परंतु अक्षय सुद्धा मैदानामध्ये रवाना झालेत. अक्षय पाटील असतील, हे सुद्धा तेवढे धाकड खेळाडू आहेत, तेवढे चांगले फलंदाज आहेत. परंतु समोर पाहिलं तर सर्वेशने एक मोठा आदरा दिलाय. चिंचोली संघाचं इथे कंबडं मोडण्याचं काम केले. पहिला विकेट संदेश पाटील बाद झालाय. बॅट चेंज लागली आहे आणि पाहिलं तर फाईन लीगच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चाललाय. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न तोही सक्सेसफुल झालाय आणि या 2 धावा कंप्लीट. अक्षय आणि त्याचबरोबर आकाशची जोडी मैदानामध्ये खेळते. आणि बिटवीन द विकेट जर या दोन्ही खेळाडूंची पाहिली तर संपूर्ण खालापूर तालुक्यामध्ये सर्वात जास्त धावणारे खेळाडू कोण असतील तर यांच्या दोघांची गणना नक्कीच केली जाते. 9 स्ट्राईक एंडला आकाश पाटील, तर स्ट्राईक एंडला अक्षय. 2 धावा कंप्लीट करतो. 1 बॉल 2 ओव्हर वैयक्तिक खेळतो. धावसंख्या झाली गोहे चिंचोली संघाची 25 वर 1 बाद. पुढील बॉल इथे बॅटच्या रडारमध्ये आला, टप्प्यात आला आणि त्याचा योग्यरीत्याने कार्यक्रम केला. बॉलला पाठवलंय सीमारेषे बाहेर. अक्षय पाटीलच्या बॅटवर पहा, बॉल जसा आला सर्वेशच्या बॉलचा वेग तेवढा जोरात होता.
तेवढ्याच वेगाने बाट सुद्धा फिरली, स्विंग जोरात होता, बॉल गेला सीमारेषे बाहेर. मिळतील धावा 6-6-6 षटकार. व्ही मध्ये खेळण्यासाठी ज्यांची ओळख आहे, चांगल्या प्रकारे चौकार षटकार मारण्यासाठी ओळखले जातात आणि ते आता मैदानामध्ये त्यांची बाट तलपते. धावसंख्या वाढते या 6 धावेंनी. स्लोअर बॉल पडल्यानंतर बॉलने वळण घेतला. म्हटलं होतं सुरुवातीलाच मैदानामध्ये गोलंदाजी करताना जेव्हा खेळपट्टीवर बॉल टाकतात तेव्हा दोन्ही बाजूने चेंडू वळवण्याची क्षमता आहे. मागील बॉलला स्पीड होता, परंतु या बॉलला थोडा कटर टाकलं, लेग कट टाकला आणि बॉल जाऊन विसावला. कीपर प्रणित जंगम यांच्या हातामध्ये. या बॉलवर शांत बसलेत ते म्हणजे अक्षय पाटील. 31 धावसंख्या झाली, 1 विकेट गेले. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाजी करताना बेसचे मुळगाव. यानंतर बॉल वेगात होता, परंतु नियंत्रण नव्हतं. पंचांचा निर्णय येते ओव्हर स्टेपचा नो बॉल. ही धोक्याची घंटा गोलंदाजीसाठी असू शकते. मागील बॉल आपण चांगल्या रीतीने हाताळला होता, परंतु या बॉलवर ओव्हर स्टेपिंग केली आहे आणि ओव्हर स्टेपिंगचा फटका आपल्या टीमला बसू शकतो. कारण की आपण मागील पाहिलं, संदेशला फ्रीड भेटला, संदेशने मारलेला मोठा फटका षटकाराच्या दिशेने. तिथे धावसंख्येला सुरुवात झाली वाढायला. आताही तसंच होऊ शकतं. 32 धावसंख्या झाले आणि 32 नंतर आता जर का ॲक्सेलेटरवर पाय द्यायचा आहे तर अक्षयसाठी मोठी संधी निर्माण झाली. फ्रीडचा बॉल चांगल्या प्रकारे खेळावा लागेल. अक्षय पाटील जो स्ट्राईक एंडला. बत्तीस धावसंख्या झाली आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर. फ्रीड पाहिलं तर बॉल असेल आणि फ्रीडच्या बॉलवर किती धावा जमवल्या जातील. संदेशने जशी संधी होती, संधीवर पाहिलं तर 6 धावा मिळवल्या. अक्षयला संधी आहे, संधीवर अक्षय काय करतोय. स्लोअर बॉल, काय हुशारीने गोलंदाजी केली. मागील बॉल फास्ट टाकला, ओव्हरस्टॉपिंगचा नो होता. त्यानंतर त्यांनी ओळखलं की मला कशी गोलंदाजी करायची आहे आणि हुशार पद्धतीने गोलंदाजी. समोर बॉल पडला, बॉलने वळण घेतलं आणि या गोलंदाजाला चतुर गोलंदाज म्हणून का ओळखलं जातं या सर्वेशने दाखवून दिलंय. समोर किती चांगला फलंदाज असू दे, माझ्या गोलंदाजीने उत्तर मी त्यांना जरूर देणार. पुन्हा एकदा नो बॉल पाहिलं तर थोडी चुकी करतात. ओव्हर स्टेपिंग चाल पाहिलं तर हा दुसरा या ओव्हरमधील नो बॉल. पुन्हा संधी निर्माण झाली अक्षयला. काय चाललं या ओव्हरमध्ये. सर्वेशने पाहिलं तर पहिला बॉल पाहिलं तर विकेट संदेश पाटील जी घेतली. नंतर 2 धावा आल्या. त्यानंतर अक्षयचा घणाघाती प्रहार, त्यावर मिळवला होता षटकार 6 धावा. त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर नो बॉल. फ्रीडचा बॉल तोही डॉट टाकला. त्यानंतर पुन्हा एकदा पाहिलं तर नो बॉल. सर्वेशने अद्याप पाहिलं तर खर्च केल्या 10 धावा आणि 10 धाव्यांमध्ये पाहिलं तर 1 षटकार, त्याचबरोबर 2 नो बॉल. आणि आता पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. बॅटिंग करणाऱ्या अक्षय पाटीलला, गोहे चिंचोली संघाला ही संधी आहे. संधी वारंवार येत नाही. आलेल्या संधीचा सामना चांगल्या प्रकारे करावा लागतो. कारण की नशिबाने आपल्याला काही भेटत नाही. आपल्याला नशिबाने नाही तर मेहनतीने मिळवावं लागतं. नशीब आणि मेहनत त्याची जोड जर असेल तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. आता पाहिलं तर अक्षय पाटील यशस्वी होणार का की सर्वेश पुन्हा एकदा त्यांना शांत करणार. काय जबरदस्त गोलंदाजी होती, काय जबरदस्त बॉलिंग. बॉल पडल्यानंतर स्किट झाला आणि बॉल जाऊन विसावला तो म्हणजे कीपरच्या हातामध्ये. असं वाटलं होतं पुन्हा संधी निर्माण झाले, परंतु 2 फ्रीडचे बॉल तेही पाहिले तर निर्धाव टाकताना सर्वेश या षटकामध्ये 1 षटक हाताळलं. षटकामध्ये 1 विकेट मिळवत फक्त केल्या खर्च धावा 10. परंतु आता इथे आकाश पाटील वर भरोसा दाखवावा लागेल. आकाश पाटीलने तो भरोसा सिद्ध करावा लागेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय ओमकार आंग्रे. लगेच 15 ते 16 वर्षाचा खेळाडू ओमकार आंग्रे आणि कशा प्रकारे गोलंदाजी करेल. समोर पाहिलं तर एक वेल एक्सपिरियन्स बॅटर, एक धाकड फलंदाज आकाश पाटील जो सलामीला आलाय. त्याच्या विरुद्ध स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये गोलंदाजी करायची आहे. शेवटचे 6 बॉल 33 धावा संख्या झाली आहे.
पहिलाच बॉल रिव्हर्स स्वीपचा फटका, आकाश पाटीलच्या भात्यामधील अस्त्र त्याने बाहेर काढलं. स्लॉग ओव्हरचं षटक जिथं वॅकंट एरिया आहे, क्षेत्ररक्षक नाही आणि आपल्या ताकदीवर फटका मारतोय. आकाश पाटील यासाठीच ओळखला जातो, मैदानाच्या चारही दिशेने फटकेबाजी करतो. आलाय पहिला षटकार. पहिल्याच बॉलवर आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण सुरू केले ते म्हणजे आकाश पाटीलने. आकाश पाटीलने रिव्हर्स स्वीपचं इथे माध्यम स्वीकारलं आणि त्या रिव्हर्स स्वीपला योग्य असा न्याय दिला, आपल्या संघासाठी योग्य न्याय दिला आणि त्या बॉलला पाठवल्या सीमारेषेबाहेर. या 6 धावेंच्या मदतीने टीमच्या टोटलमध्ये वाढ होते तब्बल 1-39. ओमकार आंग्रेवर पहिलं चढवलेलं प्रहार प्रयत्न करतात ओमकार आंग्रे, चांगला बॉल टाकण्याचा, परंतु समोर आकाश पाटील. त्यानंतरचा बॉल पुन्हा एकदा स्लॉग स्वीप फटका, फुल टॉसला पाठवले, पॉवरपुट हिट भरून बॉल गेला सीमारेषा बाहेर. मिळतील या 6 बॅक टू बॅक दुसरा षटकार. आपण फलंदाज आकाश पाटील जो सलामीला आलाय, वैयक्तिक पाहिलं तर 9 बॉल आणि 22 धावसंख्येवर इथे खेळतोय. हे मैदान त्याला दवा नाहीये, या मैदानामध्ये 10वं पर्व चालू आहे या टुर्नामेंटचं आणि 10व्या पर्वामध्ये असे कित्येक पर्व आकाश पाटील या मैदानामध्ये खेळलाय आणि आकाश पाटीलची ओळख आहे या मैदानामधली. या खालापूर तालुक्यामधला एक सेन्सिबल बॅटर तो मैदानामध्ये आता धडकतोय. चिंचोली गोळी संघ आपला ग्रामीण संघ, त्या ग्रामीण संघाकडून चांगल्या प्रकारचे बॅटिंग करतोय. यानंतर पुन्हा रिव्हर्सचं माध्यम अवतरलं होतं, पहिला जरूर आला, दुसरा आला. त्यानंतर पाहिलं तर ओमकार आंग्रेने ओळखलं कशा प्रकारे आकाश पाटील बॅटिंग करतात, त्यांना मला शांत करायचंय. तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं ते गरजेचं ठरणार. तशीच अचूक टप्प्यावर केलेली गोलंदाजी बॉल देऊन जातो म्हणजे डॉट. 65 धावसंख्या झाली या मैदानामध्ये. सर्वोत्कृष्ट स्कोर 62 आहे, तो म्हणजे शेकिन चिंचोली संघाचा. रिव्हर्सचा फटका स्वीप केलाय डीप मध्ये, स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात. सर्वेश एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न करतील का? रनआउटची नामी संधी निर्माण झाले, पंचांकडे लाऊड अपील झालीये. पंच डिसिजन काय येतोय? नॉट आउट. या 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करताना आकाश पाटील. मी मगाशी म्हटलं होतं या दोन्ही फलंदाजांना रनिंग बिटवीन द विकेट मध्ये आपण थांबू शकत नाही. जरी सर्वेशने वेगाने स्वार केलेला पाहिलं तर हा बॉल थ्रो होता, परंतु त्यावर 2 धावा कंप्लीट करतात आकाश पाटील यांनी. सोबत पाहिलं तर तेवढी चांगली साथ देत होतो म्हणजे अक्षय पाटील. 47 धावसंख्या झाली गोहे चिंचवली संघाची. हे स्लॉगवरचं षटक आणि स्लॉगवरचं षटक टाकताना गोलंदाज ओमकार आंग्रे आपल्याकडून चांगल्या प्रकारचा प्रयत्न करतोय. प्रयत्नांना यश येतील ना येतील, परंतु माझी जिद्द सोडणार नाही. मला चांगल्या चेंडूवर नक्कीच टप्प्यावर चेंडू टाकायचे, तशा प्रकारचे नक्कीच बॉल इथं हाताळतो म्हणजे ओमकार आंग्रे गोलंदाजी मार्कवर. रिव्हर्स आकाश पाटील नावाचा ब्रँड मैदानामध्ये अवतरलाय. या ओव्हर मधला पाहिलं तर 3रा षटकार ठोकतोय आकाश पाटीलने ठोकलाय. आता तांडेल डीजे तुम्ही सुद्धा ठोका. षटकार आकाश पाटीलने काय जबरदस्त बॅटिंग केली, दमदार फटका खेचला. कारण की आकाश पाटील सुद्धा माहिती आहे की आपण ज्या टुर्नामेंटमध्ये खेळतो ती टुर्नामेंट दमदार आमदार चषक 2026चं माध्यम, आणि त्या दमदार आमदार चषकामध्ये आपल्याला चांगली बॅटिंग करायची. प्रवीण शेठ बैलमारे यांनी जी आपल्याला प्रस्तुत केलेली ही संधी आहे, या संधीचं आपल्याला सोनं निर्माण करायचंय. प्रणित 11 सावरुली संघाने आपल्याला दिलेली संधी, त्या संधीचं चांगल्या प्रकारे वापर करून घेतात, ठोकतायत आकाश पाटील 3रा षटकार. चांगला बॉल टाकला, ब्लॅक होल मध्ये नक्कीच फटका होता. 1 धाव कंप्लीट केले, दुसरीचा प्रयत्न करतायत का? आणि या दुसऱ्या धावेच्या प्रयत्नांमध्ये विकेट जातीये. लेग बायच्या रूपामध्ये 1 धावसंख्या मिळते. 4 षटकांचा खेळ संपला. तब्बल 24 बॉल बॅटिंग करताना नक्कीच या संघाचा आपण गोहे चिंचोली सरपंच प्रकाश पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. आकाश पाटीलचा विचार करता 12 बॉल फेस केले,
आकाश पाटीलने तब्बल 30 धावांची बहारदार खेळी केली आणि तब्बल 13 बॉल 30 तब्बल 54 धावा आपल्या टीमसाठी जमवल्या. त्यासोबत जर पाहिलं तर मुळगाव संघाला आता गरज असेल ती म्हणजे 24 बॉल रिक्वायर्ड 55 धावसंख्येची गरज. या 55 धावसंख्या कशा प्रकारे बनवल्या जातील, प्रत्येक बॉल बाय बॉलचं तुम्हाला विश्लेषण इथं नक्कीच केलं जाईल. त्यासोबत या धावा वाचवल्या जातील का, कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली जाते, कशा प्रकारे फिल्डिंग केली जाईल, कशा प्रकारे प्रेक्षकांची साथ लाभेल, कशा प्रकारे व्यासपीठावरून टाळ्यांचा वर्षाव होईल, कशा प्रकारे प्रेक्षक या खेळाडूंना दाद देतील, संपूर्ण इथे वृत्त आपल्याला मायक्रोफोनवर आमंत्रित करतो. जे पुढचे आमचे समालोचक आहेत तुषारजी धुमाळ सर. हॅलो. तर धामणी आणि त्यासोबत खालापूर संघाला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे, त्वरित यायचं आहे. धामणी विपक्ष खालापूरची पुढील मॅच असेल तर आपल्याला विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. ओव्हर टू कॉम बॉक्स तुषार सरांकडे. आणि खेळाडू मित्रांचं मी तुषार धुमाळ या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. धामणी संघाच्या कर्णधाराला आणि साबाई माता खालापूर संघाच्या संघनायकाला मी टॉससाठी आमंत्रित करतोय. धामणी संघाचा संघनायक इथे दाखल झालेला आहे. टीम साबाई माता खालापूर संघाचा संघनायक गणेश सावंत. आपण जिथे कुठे असाल आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 55 धावसंख्येचं लक्ष आहे. बीसीसी मुळगाव संघाची आता फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल आणि विरोधात जय हनुमान चिंचोली गोहे या संघाला आपण पाहतोय. गणेशजी पाटील यांनी या स्पर्धेसाठी आणि आपल्या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. सरपंच प्रकाश पाटील 11 गोहे चिंचोली संघ आज मैदानामध्ये खेळतोय, पण त्यांच्या जर्सीवरती मी मगाशी नाव वाचलंय जय हनुमान चिंचोली गोहे, म्हणजे हनुमंत रायाचं दर्शन घेऊन ते आज मात्र या मैदानावरती या ट्रॉफीचा वेट, ट्रॉफीची आवड आणि या ट्रॉफीची निवड करण्यासाठी प्रार्थना करून आलेले आहेत. तर आपण गणेशजी पाटील यांना देखील या स्पर्धेमध्ये आमंत्रित करूया आणि जाऊया मैदानामध्ये. आकाश पाटील मॅन फ्रॉम चिंचोली गोहे, पंचांच्या डाव्या बाजूने उजव्या हाताचा गोलंदाज, जर्सी क्रमांक 17, 7-8 पावलांचा रनअप घेऊन तयार. आणि स्ट्राईक एंडवरती प्रणित जंगम, मुळगाव संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. पहिला चेंडू हलक्या हाताने पॉइंटच्या दिशेला, पुश करा आणि खुश राहा अशी परिस्थिती मैदानामध्ये पाहायला मिळाली. पण पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाला या डावाला सुरुवात केली आहे, युद्धाला सुरुवात केली आहे. सांगितलंय की या 55 धावांचा पाठलाग करताना तुम्हाला दमछाक करावी लागेल आणि आमची गोलंदाजी तिखट आहे. खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न, आडव्या बॅटनं लेग साईडच्या दिशेनं काऊ कॉर्नर मध्ये चेंडूला अडवलं गेलं आणि या चेंडूवरती धावांचा श्रीगणेश मात्र इथून झालाय. आता स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय
स्वरूप. या फलंदाजामध्ये क्षमता आहे, मोठे मोठे फटके मारण्याचा क्लास देखील त्याच्याकडे. बऱ्याच मोठ्या स्पर्धांमध्ये मुळगाव संघाला सातत्यानं समतोल ठेवण्याचं काम या फलंदाजानं केलंय. पण आता मात्र या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीनं तो खेळ करतोय हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. पंचांचा यावेळेस कोणताही इशारा येत नाहीये. पंच त्यांच्या निर्णयावरती ठाम आहेत. पंच मात्र आता निर्णय विचारपूर्वक करतात. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र इथून पाहायला मिळतीये. काय घडलं आणि काय बिघडलं ऑन स्क्रीन वरती नक्कीच चेक करून पाहिलं जाईल. आणि ऑफिशियल आमचे तिसरे पंच सूरज पांडे सर आता मात्र या अपीलला उचलतायत की सहज या निर्णयाला मात देत आहेत. पण इथे तिसऱ्या पंचांचा निर्णय आला, इट्स अ नॉट आउट. म्हणजे फलंदाज त्याच्या जागेवरती सुखरूप आहे. देवा पाटील यांच्याकडे देखील आपण बघतोय चिंचोली गोहे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत. सरपंच प्रकाश पाटील 11 गोहे चिंचोली संघ मैदानामध्ये खेळतोय. ट्विस्ट वाढले मैदानामध्ये. दोन पंच पुन्हा एकत्र आलेले आहेत. निर्णय अजूनही या मॅचचा या चेंडूचा पेंडिंग आहे. एक धाव स्कोर कार्डवरती नोंद झालेत. 22 चेंडू 54ची गरज आहे आणि हा चेंडू आणि हा डिसिजन अजूनही पेंडिंग पाहायला मिळतोय. हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण आहे आणि या क्षणाचे साक्षीदार आपण पाहतोय. आता इंस्टाग्रामवरती देखील जोडले गेलेत. इंस्टाग्रामवरनं पाहणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांचं देखील आपण या स्पर्धेमधनं हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. थेट प्रेक्षेपण 198 देशामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. BCC मुळगाव संघाच्या विरोधात सरपंच प्रकाश पाटील 11 गोहे चिंचोली संघ मैदानामध्ये खेळतो आणि ज्याचे पुरस्कर्ते आहेत गणेशजी पाटील. साबाई माता खालापूर संघाचा कर्णधार आलाय. आता धामणी संघाच्या कर्णधाराला देखील मी विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यावं. सन्माननीय आमचे पाहुणे दत्तदादा तांबडे ग्रुप ग्रामपंचायत सावरोळचे सदस्य आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचा कौल करतोय. साबाई माता खालापूर संघाच्या विरोधात आता धामणी. टॉस मात्र इथे झाला आणि नाणेफेकीचं कौल लेट आले आणि थेट शेट झाले. टीम साबाई माता खालापूर संघानं नाणेफेकीचं कौल जिंकलंय. गणेश सावंत संघाचे कर्णधार आता मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि पंचांचा निर्णय यावेळेस आपण बघतोय मैदानामध्ये येतोय आणि तो मात्र आता इथून पाहायला मिळेल. पंचांच्या निर्णयानं ही स्पर्धा पुढे चाललेली आहे आणि पंचांचा निर्णय आता मात्र खेळूना मान्य करावा लागणार आहे. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. एक धाव स्कोर कार्ड वरती वाढवली जाईल. 2 धावा आता स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय आणि नेक्स्ट चेंडू असेल उघडा डोळे पहा नीट. येणारा चेंडू असेल प्री हिट आणि स्ट्राइक एंड वरती असेल फलंदाज स्वरूप. या चेंडूवरती स्वतःचं षटकाराचं स्वरूप दाखवेल का?
सरळ बॅटनं या चेंडूला खेळलंय. यावेळेस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फ्रीडच्या चेंडूवरती असं वाटलं होतं पलटवार केला जाईल, पण इथे संधी दिली नाही गोलंदाजानं. एक या धावसंख्येनं आता स्कोर कार्डवरती पुढे वाटचाल होतीये आणि टोटल धावा लागल्यात त्या बिनबाद 3 धावा आता स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. पाठ लावतोय 55 धावसंख्येचा रामदास भाई. रामदासजी पवार यांची पॉवर आपण कालच्या रात्रीमध्ये पाहिली, पण इथे पॉवरफुल षटक हाताळलंय ते गोलंदाज आकाश पाटीलनं. आणि आता मात्र तंबूच्या आसराला जावं लागेल ते प्रणित जंगमला. रिप्लेच्या माध्यमातून क्लिअरिटी क्वालिटीच्या साइन आपण बघतोय. बॅटच्या कडा घेतल्यानंतर यष्टिरक्षकांना टिपलेला झेल. नेक्स्ट बॅटर इथे मात्र स्ट्राइक एंड वरती आता पाहायला मिळेल योगेश गोपाळे, मॅन फ्रॉम मुळगाव. मुळगाव संघाचा हा एक अष्टपैलू खेळाडू आता स्ट्राइक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं, उपस्थित सगळ्या मान्यवरांचं आणि खेळाडू बंधूंचं आणि भगिनींचं देखील मी या स्पर्धेमध्ये हार्दिक असं स्वागत करतो. थेट प्रेक्षेपण यूट्यूबच्या माध्यमातून आता आपल्याला पाहायला मिळतंय आणि या क्रिकेटचा आनंद घेणारे प्रेक्षक वर्ग आता यूट्यूबच्या माध्यमातून देखील जोडले गेलेत, इंस्टाग्रामच्या माध्यमातून देखील या स्पर्धेसाठी जोडले गेलेत. 55 धावांचं लक्ष्य, एक गडी गमावलाय तो टीम BCC मुरगाव संघाने आणि धावा लागल्या स्कोर कार्डवरती 3. आणखीन एक जबरदस्त चेंडू योगेश गोपाळे यावेळेस शून्याची चादर ओढून मैदानाच्या बाहेर येतोय. गोल्डन डकचा शिकार ठरलाय, पण ज्यांनी आम्हाला सन्मान चिन्ह दिलेत त्यांचं स्वागत या मंचावरती आपण करतोय. ऋषिकेश भाई बैलमारे यांना मी विनंती करील आमच्या स्वागताचा स्वीकार यथोचित करावा. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. निश्चितच कैरे गावचे सागर पाटील, आमचे परम मित्र मनोज शेठ पाटर यांच्यावरती त्यांचं खास प्रेम आणि सावरोळीवरती असलेलं सातत्यानं त्यांचं प्रेम या स्पर्धेमध्ये गेले कित्येक वर्ष आपण बघतोय. गणेश पाटील प्रयत्न करतायत. आता 40+ चे खेळाडू संघर्ष करताना आपल्या गावाच्या नावासाठी मैदानामध्ये. इथून एक सिंगल आली ऋषी शेंडेच्या बॅटमधनं. असं वाटलं होतं धाव घेतली जाईल, पण गणेश नाना पाटील इथून काय जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळाले. धाव मात्र घेतली गेली नाही. निर्धाव चेंडूचा खेळ मात्र इथे पूर्ण झाला आणि अशा वेळेस आपण बघतोय पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 55 धावसंख्येचा पाठला होत असताना 2 गडी बाद 3 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. 18 चेंडू, आता 52 धावसंख्येची गरज. नेक्स्ट मॅचचा टॉस मात्र झालाय. साबाई माता संघानं तो टॉस जिंकलाय. निर्णय त्यांचा अजूनही पेंडिंग आहे. झटपट पटापट आता तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. नेक्स्ट बॉलर गोलंदाजी मार्क वरती आणखीन एक जबरदस्त गोलंदाज, मॅन फ्रॉम चिंचोली गोहे, दिशान पाटील, जर्सी क्रमांक 18 नंबर. कदाचित या टीम मध्ये डबल आहेत असं चित्र मात्र आता मैदानामध्ये पाहायला मिळतंय. संदेश पाटीलच्या टी शर्ट्स वरती देखील हा आकडा आपण पाहतोय आणि आता दिशांच्या जर्सीवरती देखील हा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. पण 18 धाव चेंडू मध्ये आता 52 धावा करायच्यात. स्ट्राइक एंड वरती आहे फलंदाज स्वरूप, त्याला तिसरं रूप दाखवावं लागेल. ऑफ स्टंपच्या बाहेर या चेंडूला पिचिंग केलं गेलं, पण बाळा साळुंके सर या चेंडूवरती हात खुले करून सांगतायत या क्रिकेटवरती माझं प्रेम आहे आणि या प्रेमा खातीर मी इथे पंचांची कामगिरी करतोय. वाईट चेंडूचा इशारा.
फिंगर रोल करण्याचा प्रयत्न केला. पुन्हा आडव्या बॅटने या चेंडूला खेळलं गेलं. डीप मधनं क्षेत्ररक्षक आकाश पाटील चेंडूवरती येतोय. चेंडूची उचल फेक करेल. तत्पूर्वी मिळती एक सिंगल. अब एक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे दोस्त, चौके छक्के मारने पडेंगे. ऋषी शेंडे, छोटा पॅक बडा धमाका. याला मात्र आता इथून काहीतरी करून दाखवावं लागेल. ज्याच्या भातामध्ये बरेचसे फटकेत, बऱ्याच मैदानावरती एक वेगळ्या स्टाईलने ना फलंदाजी करताना बीसीसी मुळगाव संघाला तारलंय. पण इथे परिस्थिती आता बदलली आहे. प्रणित बाद झाल्यानंतर असं वाटलं होतं योगेश ही जबाबदारी घेईल, पण ही जबाबदारी दोन्ही फलंदाजांना पार पाडता आला नाही. पण आता आपण पाहतोय ऋषी हा 4थ्या क्रमांकाचा बॅटर आणि त्याच्या बरोबरीनं 2ऱ्या क्रमांकावरती आलेला बॅटर स्वरूप या डावाला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. 5 धावा स्कोअर कार्डवरती लागल्यात. पाटला 55 धावसंख्येचा होतोय. पुन्हा एकदा पंचांच्या यावेळेस डाव्या बाजूने गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. हा देखील चेंडू जाईल निर्धाव. हॅलो. या दरम्यान या ठिकाणी भिवंडीवरून पाहुणे आलेत. एक अष्टपैलू खेळाडू आणि ज्यावेळेस व्यावसायिक क्रिकेट खेळतात त्याच्यातील वडूनवगरचे आदरणीय दिनेश भाऊ चौगुळे या ठिकाणी आलेत. त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय पण गणेश नाना पाटील झुकेगा नहीं, फ्लायर नहीं, फायर हूं मैं. पुन्हा आपल्या संघासाठी योगदान देताना सातत्यानं आपण बघतोय क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना हलवली जाते. प्रत्येक वेळेस प्रत्येक चेंडूवरती वेगळं समीकरण पाहायला मिळतंय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. सरळ बॅटनं खेळलेला फटका यावेळेस लोंगाप क्षेत्रामध्ये. आकाश पाटील चेंडूच्या खाली आलाय. 17 क्रमांकाचं जर्सी त्यानं प्रदान केलं आणि इथे खतरा फलंदाजाच्या डोक्यावरती पाहायला मिळाला. OUT आउट. फलंदाज बॅक टू द डगआउट. ठोक डीजे. घाटातून लोणावळ्याची वाट सरल्यानंतर दूर कारले डोंगरावरती बसलेली आहे एकवीरा. हाकेला धावणारी नवसाला पावणारी माय माऊली. आपण बघतोय महाराष्ट्राची ही स्वामिनी अर्थातच जगतजननी दूर समुद्रावरती असणाऱ्या कोळी बांधवांच्या हाकेला नेहमी नवसाला पावत असते आणि तिच्या दर्शनाची ओढ आता प्रत्येकाला लागली आहे. आपण बघतोय जुना या मुंबई पुणे हायवेवरनं सातत्यानं पायी वारी करताना कारले डोंगरावरती जाताना भाविक भक्तांना अर्थातच आई माऊलीच्या दर्शनासाठी इथे सर्वेश आलाय. सर्वेश शेंडे आणखीन एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू. विरोध मारण्याचा त्यानं प्रयत्न केला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. अशा वेळी LBW च्या माध्यमातून आणखीन एक बॅटर. बॅक टू द डगआउट. संधी पुन्हा डीजेला. ठोक. मैदानामध्ये आलाय. 55 धावसंख्येचा पाठलाग करताना आता BCC मुळगाव संघाची दमछाक पाहायला मिळतीये. 6 धावांवरती 4 गडी मात्र गमावलेत. 1.5 चेंडूचा खेळ झालाय म्हणजे या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि गोलंदाज आता विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज अखिल. बॅट आणि चेंडूचा संपर्क घडला नाही. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. आपण गोलंदाजाचं नक्कीच कौतुक करूया ज्यानं 3 धावा खर्च करताना 2 विकेट जरूर मिळवल्यात. सरपंच प्रकाश पाटील 11 घोळे चिंचवली संघासाठी आता येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विजयासाठी गरज असेल 49 धावसंख्येची. साबाई माता खालापूर निर्णय क्षेत्ररक्षणाचा त्यांनी घेतलाय म्हणजे आता आपल्याला नक्कीच फलंदाजी पाहायला मिळेल धामणी संघाची. दिनेश भाई चौगुले अर्थातच भिवंडीतील एक जबरदस्त खेळाडू म्हणून ज्याची
चर्चा आता मात्र या मैदानावरती देखील केली जाते. अशा एक गोड व्यक्तिमत्वाला, गोड खेळाडूला मी या व्यासपीठावरती आमंत्रित करतोय. दमदार आमदार ट्रॉफीमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत आहे. आपण येऊन या मॅचचा आनंद घ्यावा ही आयोजकांची इच्छा आहे. पण नेक्स्ट बॉलर रोहन ठोंबरे, छोटा पॅक बडा धमाका, मूर्ती लांड, कीर्ती महान ऑफस्टॉमच्या लाईन मध्ये जाऊन ऋषी शेंडेने या चेंडूला खेळले, पण हा चेंडू सरळ फर्स्ट स्लिपच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता. ऋषी हसतोय, त्याला देखील माहिती आहे या चेंडूला मी सीमारेषा पलीकडे मारला मध्ये सक्षम झालो नाहीये, मिस केलाय मी हा शॉट, पण येणाऱ्या चेंडूला मिस न करता त्याचा स्वीट किस करावा लागेल आणि ते प्रयत्न त्यानं सुरेख केलाय. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातनं, स्विच हिटच्या माध्यमातनं मारलाय दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. टोटल 10 धावांची नोंद, 55 धावसंख्येचा पाठला होतोय. आणखीन एक जबरदस्त चेंडू, चौकाराचा मार खाल्यानंतर रिएक्शन पाहायला मिळाली. आता 9 चेंडू उरलेत आणि 45 धावसंख्येची गरज आहे. ऋषी शेंडे प्रयत्न जरूर करतोय. लोअर फुलटॉस चेंडू सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, वॅकेड एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला आणि 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठला करतायत, पण या चेंडून अंतिम क्षणी सीमारेषा गाठली आणि इथून देखील मिळाल्या 4 धावा. आता समीकरण 8 चेंडू आणि 41 धावसंख्येची गरज. डीजे स्विच हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न झालाय. डीप मध्ये प्रोटेक्शन पाहायला मिळालं, क्षेत्ररक्षक आहे. सिंगलचं रूपांतर डबल मध्ये करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल कदाचित ठरतोय की काय असा प्रश्न मैदानामध्ये पडलाय, पण पंचांनी मात्र त्यांचा निर्णय दिला. आता ऋषी शेंडेला देखील यावं लागेल डगआउट मध्ये. पुन्हा एकदा नव्यानं बॅटर जाईल मैदानामध्ये, जर्सी क्रमांक 16 प्रणय. 7 चेंडू 40 धावांची गरज आणि प्रणयने जर या चेंडूवरती षटकार मारला तर आमचे समालोचक मित्र आकाश देशमुख सरांकडनं त्याला 500 रुपयाचं पारितोषिक असेल. नो फोन पे, नो गुगल पे, कॅश पारितोषिक मात्र इथून दिलं जाईल. पॉल्युजन फार्मा याचे अर्थातच मॅनेजर आमचे सन्माननीय पाहुणे प्रशांत भाई वालेकर यांचं मी या सोहळ्यामध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो, ज्यांनी आम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न केलाय. घर बसले जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून माऊली प्रसाद इव्हेंटला पाहत आहे ते त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर करण्यात आले या स्पर्धेमध्ये. मी वालेकर साहेबांना विनंती करेल आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक 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 असं स्वागत. ओव्हर टू डीजे. आणि प्रवीण दादांनी आता आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून 10 वर्ष पूर्ण केलेले, 10 वर्षानंतर या स्पर्धेमध्ये एक वेगळं ग्लॅमर आपण पाहतोय. आणि निश्चितच आपण ही स्पर्धा आता 10 वर्षामध्ये पदार्पण करताना बघतोय आणि या व्यासपीठावरती वालेकर साहेबांना आपण आज पाहतोय ऑन स्क्रीन वरती, ज्यांची एक वेगळी झलक यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षक पाहताय, ज्यांच्या माध्यमातून घर बसल्या प्रेक्षकांना आनंद देण्याचं काम त्यांनी केलेले आहे. अजिंक्य पाडगे यांचं देखील मी कौतुक करेल आणि वालेकर साहेबांचं देखील मी नक्कीच आभार व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून, ज्यांनी ही संधी प्रेक्षकांना निर्माण करून दिलेली आहे. घर बसल्या प्रेक्षक या
सगळ्या खेळाडूंना पाहतायत, या स्पर्धेला पाहतायत. वालेकर साहेबांचा देखील हा गोड हसरा चेहरा प्रेक्षक आता बघतायत. कमेंट्सच्या माध्यमातून त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आता शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज. चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर या चेंडूनं काटा बदलला, पण आकाश देशमुख यांचे 500 रुपये आता पेंडिंग आहेत आणि इथे मात्र संदेश पाटीलनं मिळवली विकेट. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये जाईल ओमकार. तत्पूर्वी ऐकूया डीजेला. लाडके पाहुणे आता व्यासपीठावरती आहेत आणि त्यांचं स्वागत गोलंदाज करतोय सातत्यानं चांगले चेंडू टाकून संदेश पाटील. यावेळेस आणखीन एक जबरदस्त चेंडू हाताळताना ओमकारने या चेंडूला पॉइंटच्या दिशेला खेळलंय आणि इथून मात्र आपण पाहतोय सिंगल मात्र येते. एक्के दुक्के से कुछ होने वाला नाही. 4 चेंडू आता, 3 चेंडू आता, 37 धावांची गरज आहे. आकाश सर, आपण बघतोय मान्यवरांची मांड्याळी या व्यासपीठावरती आहे आणि इथे आपण पाहतोय जबरदस्त काम या सगळ्या पाहुण्यांच्या माध्यमातून झालंय. आकाश सर, आणखीन एक जबरदस्त चेंडू आलाय आणि यावेळेस बाद होणारा फलंदाज आहे अखिल. अखिलचा खेळ मात्र प्रेक्षकांना पाहता आला नाही. प्रसाद जी भारती यांच्याकडनं देखील या स्पर्धेसाठी खूप सारा शुभेच्छा आले. जे खालचे खोपोलीचे आमचे पाहुणे आहेत, थेट प्रेक्षेपण बघतायत. वालेकर साहेबांच्या माध्यमातून गेले 10 वर्ष यूट्यूबची जी सुविधा आहे, यूट्यूबच्या माध्यमातून जे थेट प्रेक्षेपण केलं जातंय आणि त्याच माध्यमातून आता भारती साहेब देखील शुभेच्छांचा वर्षाव करतायत. आकाश सर, हॅलो. सन्मान्य पाहुणे आपले, ज्यांच्या मार्फत पाहिलं तर यूट्यूब लाईव्हचं आपल्याला योगदान असं भेटलं. त्याचसोबत कॉलेजन कंपनीचे जनरल मॅनेजर आणि या सावलीच्या क्रिकेटवर नितांत प्रेम करणारे प्रशांतदादा वालेकर साहेबांचं इथे योग्य असा सन्मान केला जाईल. व्यासपीठावर नक्कीच त्यांचं स्वागत केलं जाते. फिरून मारण्याचा प्रयत्न होता, पण इथे मी तर म्हणेल जवळजवळ हा सामना झुकलाय. सरपंच प्रकाश पाटील 11 घोळे चिंचवली संघाच्या बाजूनं. याचे पुरस्कर्ते आपण गणेश पाटील यांना नक्कीच या व्यासपीठावरती आमंत्रित करूया. सामन्याचा